याच्या पाठीमधून पहिला फटका आला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहे रतीश वागरे या संघाचा एक आयकॉनिक खेळाडू आहे. या संघातील एक महत्वपूर्ण गडी आहे मैदानावरती. आता मात्र सलामीला दाखल झालाय. उर्वरित 11 चेंडूचं काही शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये कमीत कमी 20 आकडा. यावेळी पहा कट केलंय बॉलला फ्रंट ऑफ द विकेट. पॉइंट रिझन मध्ये ढकलून काढलाय चेंडू. सीमा रेषा फरार. या बॉलवरती अंपायरचा सिग्नल येतोय. 4 धावांसाठी चौकार. आपण जर पाहिलं तर नक्कीच कुठेतरी हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याच्यावरती एक चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि 4 धावांसाठी पाठवला. चौकार येतोय. धावसंख्या पाहिली तर 5 वरती जाऊन पोहोचले. आफ्टर 2 balls 5 runs ऑन दी बोर्ड. अगदी खोलवर टप्प्याचं पावलं होतं. बॉलर बॅक ड्राईव्ह अगदी समोरच्या दिशेने घेऊन काढलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. यावेळी 2 धावांची मोहरी या बॉलवरती आणि 2च्या आकड्यानं अगदी रणसंख्या जाऊन स्थिरावेल 7च्या घरात. 7 रन्स लॉस ऑफ नन विकेट्स. प्रारंभिक जोडे स्ट्रॅटर्जी मध्ये थोडासा बदलावी केला गेलाय. जो रतीश वागरे सुरुवातीला 3ऱ्या क्रमांकावरती आला तो मात्र यावेळी सलामीला आला, कारण महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच जिंकणं गरजेचं आहे. ग्रँड फिनाले मध्ये दाखल होणारी मॅच आहे. 1 पाऊल दूर आहे ते चषक आणि त्यासाठी खांद्यावरती जबाबदारी घेऊन संघाचा संघनायक मैदानावरती दाखल झालाय. लाजवाब डिलिव्हरी. पंचांकडे पाहिलं डाऊट ऑफ बेनिफिट. शफल झाले होते थोडेसे आणि तिथून पाहिलं तर थोडासा फुलर लाईनचा बॉल आणि आणखी एक बॉल जर पाहिलं तर चांगला हाताळतोय गोलंदाज टाक बनून राहुल. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाव आहेत 7-7. नक्कीच पहिल्या चेंडूचा विचार केला तर 1 धाव, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 0. टॉपेज लागले 1 2 3 4. काय करते चौकांच्या मध्ये मात्र चेंडू डिलिव्हर होतोय आणि 2 धावा मात्र मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. नक्कीच ही 2 षटकांची लढत असेल. या स्पर्धेची पहिली सेमी फायनल आपल्यासमोर रंगताना दोन्ही नामवंत क्रिकेटर किंवा नामवंत संघ आहेत. आतापर्यंत चांगलं क्रिकेट सकाळच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय, परंतु एक नक्कीच मोक्याच्या क्षणी कसा खेळ होतोय हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहणं महत्वाचं असेल. सर 1 कदम दूर 1 पाऊल दूर राहिलेत आणि इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका. दुसरा धावेचा प्रयत्न जर डिरेक्ट हिट असता, थ्रो गॅदर झाला असता तर अडचणीमध्ये वाढ झाल्या असत्या बॅटिंग करणाऱ्या आमच्या संघाच्या. क्रिकेटचा खेळ एका धावेचं महत्व फार आहे. एका धावेने बरंच काही घडतं. ज्यावेळी ती मॅच पाहिली होती, ज्यावेळी वर्ल्ड कपचं फायनल जे दक्षिण इंग्लंड आणि न्यूझीलंड मध्ये मॅच टाय झाला होता आणि त्याच्यानंतर सुपर ओव्हर मध्ये मॅच गेल्यानंतर चौकाराच्या जोरांवरती ती मॅच अक्षरशः विश्वविजेता म्हणून इंग्लंड संघाला घोषित केलं होतं. म्हणून एक धाव जी आहे ती क्रिकेटच्या मैदानावरती फार गरजेची आहे. तुम्हाला ज्यावेळी चेस करायला मागच्या मॅच मध्ये तेच पाहिलं. ज्यावेळी कुडगावचा संघ होता, सुरुवातीला चुका झाल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये त्या चुकांच्या माध्यमातून तो संघ बॅकफुटला अडचणीमध्ये सापडला. या 1च्या साह्यानं रणसंख्या मॅच मध्ये 11 या आकड्यावरती 1-1 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक आता पहिलं या ठिकाणी संपवलं गेलंय. दुसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावरती. काय फटका सजवलाय. एक देखना फटका मिड विकेटच्या दिशेने पाहायला भेटतोय. माफ करा, काऊ कॉर्नर मध्ये 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. आता मात्र नक्कीच चांगली बॅटिंग एका बाजूला आपण असू पाहिलं तर ऋषिकेश, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रतीश याला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार येताना दिसतोय. आणि एकदा तर वेळ आहे, ही वेळ आहे इथे तुम्हाला जोखीम पत्करायची आहे. प्रारंभिक जोडी मैदानावरती 7 चेंडू शिल्लक राहिलेत. आता इथे तुम्हाला प्रत्येक बॉलला सीमारेषा बाहेर पाठवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणे गरजेचे. चौकार आलाय. रणसंख्या 15 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका आला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. सर्कलच्या आतमध्ये जोपर्यंत बॉलला अडवलं गेलं, एक सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्या 16 या आकड्यावरती. पहिल्या 2 बॉलमध्ये आतापर्यंत गोलंदाज रोरत्न धावा खर्च केल्या तब्बल 6, माफ करा 5. 2.5च्या सरासरीने 2 चेंडूवरती आतापर्यंत खेळ राहिला बॅटिंग करणाऱ्या आमशेज संघाचा. विकेट खाण्याचा प्रयत्न झाला. यावेळी 20 टाइम हिट आहे आणि फलंदाज क्रमांक पहिला 3ऱ्या बॉलवरती बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन.
नक्कीच थोडीशी घाई करायची विनंती असेल. चला, सकाळपासून चांगलं सहकार्य सर्वांचं लाभलंय. आपण आहोत नारिंगीच्या एक ऐतिहासिक ग्राउंडवरती आपण आहोत. सकाळपासून पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करूया. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. ओमकार येतोय. ओमकार मध्ये एक धमक आहे, मोठे फटके मारायची शपथ झालाय, परंतु काय घडते, एक सोप्पा झेल हातामध्ये देऊन तंबूच्या आसऱ्याला मात्र परततोय डीजे. तीन चेंडूचा खेळ संपलाय. मैदानावरती अजूनही 3 चेंडू शिल्लक राहिलेत. आणि जर इथे पाहिलं तर काय घडतंय, मागच्या 2 बॉलवरती 2 लगातारचे गडी बाद झालेत. रोनकने चांगली गोलंदाजी केली. चला 4 झालेत, 2 बाकी आहेत. रोनक ऑन हॅट्रिक. मागच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद झालेत. या स्पर्धेमध्ये अजून आपण हॅट्रिक पाहिलेली नाहीये आणि रोनक आता ती पहिली हॅट्रिक नोंदवेल का? नवीन आलाय बॅटर मैदानावरती दाखल झालाय. अमरला पाहत आहे. नक्कीच या मॅचची, या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक होईल का? नक्कीच बॅटची एज घेतली असती, परंतु फलंदाज बाद होतोय, परंतु आपण हे हॅट्रिक मानू शकत नाहीये, कारण का फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय रोनकच्या माध्यमातून. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एखादा चौकार किंवा षटकार आला ना तरी एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. संध्याकाळच्या सत्रामध्ये जरी 10 किंवा 12 धावा जरी बनवल्या तरी चांगली मॅच आपल्याला तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल. नक्कीच थोडंसं पंबलिंग होतंय, बॅकअप चांगलं केलंय. 2 धावा मात्र मिळतील आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 18. चला 18 ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये तब्बल करायचे 19 धावा. 9चं सरासरी राखायचे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्या अगोदर टॉस साठी आपण जाऊयात, जिथे दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस एका बाजूला निगडी आणि त्यांच्याबरोबर JK11 खारगाव. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करून घेऊयात. दरम्यान सेकंड इनिंगला सुरुवात होईल. पुन्हा एकदा ऐकूयात डीजेला. रतीश बागरे कंपनी प्लीज थोडंसं घाईने मैदानावरती जा आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दुसऱ्या बाजूला मी दहेनलाही विनंती करेल, प्रारंभिक जोडी आहे ती प्लीज मैदानावरती लगेच दाखल करा. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये कामतेकरची तो उल्लेख देखील आपण करतो की तुम्हाला जर नियम बघायचे असेल ना तर नियम या गोष्टीची प्रचिती घ्यायची असेल तर एकदा रायगडच्या किल्ल्याला तुम्ही आवर्जून भेट द्या. तुम्ही रायगडावर गेला तर आजही गोष्ट तुमच्या लक्षात येईल, जोपर्यंत सूर्याची किरण ही रायगडावर पडत नाहीत तोपर्यंत रायगडाचे दरवाजे आजही उघडले जात नाहीत. आणि ज्यावेळी सूर्यास्त होतो, सूर्य अस्ताला जातो, अगदी त्याच मिनिटाला रायगडाचे दरवाजे बंद केले जातात. नियम 350 वर्षापूर्वी अस्तित्वात आणला गेला होता, मात्र आजही या नियमाचं पालन या किल्ल्यावरती केलं जातं. म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू मित्रांना, प्रेक्षक वर्गाला आपण एकच गोष्ट सांगूयात की तुम्ही कोणती गोष्ट या नियमानुसार केली तर कायदा आणि फायदा या दोन्ही गोष्टीने मी आपल्या बाजूने असतात. त्यामुळे विनंती आहे की जे नियम आहेत त्या नियमामध्ये थोडंसं घाई करत असताना मॅचला आपण सुरुवात, येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 18 धावांची गरज आहे. चला 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल हे मॅच जिंकण्यासाठी. आपण जर पाहिलं तर राज आणि राहुलला आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने आव्हान पार करतील, कारण का संध्याकाळच्या सत्रामध्ये दिशांसर प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला एक रनसाठी या ठिकाणी करावी लागेल. कारण का आपण जर पाहिलं मागच्या हप्त्यामध्ये याच ठिकाणी मोठी टुर्नामेंट झाली,
अगदी 3 षटकामध्ये 10 किंवा फक्त 15 धावा बनत होत्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. चला मॅच ऑन करायचे. चला 5:22 मिनिटाचा वेळ झालाय. याच्यानंतर एक सेमी आणि ग्रँड फिनाले अशा 2 मॅचेस आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे की इथून एक संघ फायनल मध्ये दाखल होईल. त्यामुळे जितक्या घाईने खेळता येईल तेवढं घाईने खेळूयात, कारण आता दिवसही नाहीये आणि पूर्ण रात्री नाहीये. आपण एका अशा इक्वेशन मध्ये येऊन थांबलोय जिथून थोड्याच वेळात अंधार देखील पडायला सुरुवात होईल. पहिल्याच बॉलवरती विकेट काढण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला अमर बॉलवरती आलाय आणि पहिला गडी या पहिल्या बॉलवरती बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन. जसा फलंदाज जर आउट झाला तर त्वरित आपण आतमध्ये जायचंय. पहिल्या चेंडूवरती विकेट, चांगली गोलंदाजी दिशांसर राहिली आहे. न्यू बॅटर आपण जर पाहिले तर रोनकला आपण पाहतोय, ज्याच्या माध्यमातून ज्याने चांगलं षटक आपल्या संघासाठी हाताळलं होतं, परंतु संघ आता दबावाखाली आहे, दडपणाखाली आहे. पहिल्याच बॉलवरती मोठा विकेट आला. चेंज ऑफ द पेस, गती व्हेरिएशन तर स्लो केलं या बॉलला. आणि क्रिकेटच्या मैदानावरती कामते गरजे तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व आहे. फिंगर रोल केले, थोडंसं पुढे टाकलं बॉलला, गती कमी केली, बॅटरला थोडंसं लालच दिले आणि ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये स्विंग अँड मिस. दुसरा बॉल यावेळी येतोय डॉट. नक्कीच काय गोलंदाजी राहिली. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर थर्ड मॅचला चेंडूला स्टिअर केले, 1 धाव मिळेल. आणि आता मात्र संघाचं खातं ओपन होतंय. संघाचा श्री गणेश झालाय. बघूया अजूनही मॅच थोडीशी दिशांसर मी जसं सांगितल्याप्रमाणे 19 धावा करताना तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. षटकार एखादा किंवा येणाऱ्या चेंडूवरती चौकार हा मारावेच लागेल. येणारे 9 चेंडू शिल्लक राहिले, धावा करायचे 18. 9 आणि 18 समीकरण आहे. प्रत्येक बॉलमध्ये 2 धावांचं इक्वेशन आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका येतो, सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट, फंबल झाले, स्ट्राईक एंडला थ्रो आहे, मात्र 2 धावा ही कंप्लीट होतात. आणि रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक राहिलेत 8 आणि 8 मध्ये करायचे 16 धावा. पर बॉल 2 हे इक्वेशन आहे, गणित आहे. हे गणित सोडवण्यासाठी एखादा जर मोठा फटका आला तर हे गणित सोडवत असताना मी म्हणलं की दयन संघाला थोडंसं सोपं होईल. मोठा फटका येणं गरजेचं आहे. आणि 2 बॉलवरती आता आक्रमण कोण करेल याच्यावरती नजर. फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, समोरच्या दिशेने आलाय. लॉंग ऑफचा अमर बॉलवरती येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही होईल. आणि ह्या बॉलवरतीही 2 धावा कंप्लीट. आता 2च्या मदतीनं रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचे 5 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. नक्कीच आपण जर पाहिलं 5 चेंडूचा खेळ शिल्लक होतोय. मैदानाच्या आतमध्ये जे गणित आहे ते सोपं कोण करणार. एखादा षटकार करू शकतो, परंतु तो कधी येईल किंवा केव्हा येईल याच्या अपेक्षेमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. आणि बॅटिंग करणारी टीम देखील असेल. ज्या फटक्यासाठी आवश्यकता आहे, टप्पा पडल्यानंतर कौतुक करावं लागेल. चांगला चेंडू आपल्याला हाताळताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाची सांगता होते, अंत होते आणि धावसंख्या मात्र एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 रन्स. सहा मध्ये 14 हे समीकरण इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक राहिलं. आमशेत की दहन, कोणता संघ फिनाले मध्ये दाखल होईल. येणारे चेंडू राहिलेत 6, करायचे 14 धावा. ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. अगदी एक यंगस्टर खेळाडू आहे, त्याच्यावरती जबाबदारी कॅप्टनच्या माध्यमातून दिली जाते. चला आमशेत जास्त वेळ नका घेऊ प्लीज. 6 बॉलमध्ये 14. दहन संघ जिंकेल की फिनाले मध्ये आमशेत संघ प्रवेश करेल. राऊंड द विकेटने सज्ज झालाय. गोलंदाज ओमकार. पहिला बॉल इनसाइड आउटचा फटका येतोय. गॅप मध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक बॉलला आतमध्ये ढकलण्यात यशस्वी झाले. 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचाही प्रयत्न बॉलवरती केला जाईल. 3 रन्स कंप्लीटेड ऑन फर्स्ट बॉल. 3च्या साह्याने इक्वेशन मध्ये थोडासा हलकासा बदलाव होईल. येणारे 5 बॉल 5 मध्ये 11
हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक राहिलंय. आता इथून दोन्ही संघांच्या हातामध्ये अगदी कामतीकरची समान संधी, एखादा डॉट बॉल, एखादा विकेट, एखादा चांगला फटका, हे सर्व काही या मैदानावरती शक्य आहे. 5 मध्ये करायचे 11. नक्कीच 5 मध्ये 11 धावा आपण पाहू शकतो. मोठा फटका येईल का त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, परंतु सरळ मला वाटतं चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि विकेट होईल पतन. बॅक टू द पॉइंट गॉन डीजे. चला नवीन बॅटर थोडस घाई नाही. येणारे 4 चेंडू शिल्लक राहिले, धावा करायचे आहेत 1-1 11. मॅच थोडीशी फसली आहे. ओमकारचं लाजबाब कौतुक करूयात. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र मी उल्लेख केला की तुम्ही कोणत्या प्लेइंग कंडिशन मध्ये मॅच खेळताय हे देखील तितकंच महत्वाचं आहे. या गोष्टी डोक्यात घेणं महत्वाचं आहे, कारण मैदानावरती 90% कामे तुमच्या डोक्याचं आहे. जो तुमचं डोकं विचार करणार ते मैदानावरती घडणार. आता येणारे 4 चेंडू राहिले तर 11 धावा. कशा पद्धतीने काउंटर अटॅक ओमकारवरती केला जाईल, कारण इथून आता एखादा मोठा फटका खेळणं गरजेचं देखील आहे. कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम आहे. तो फटका आता कोणाच्या बॅटमधून येईल की दुसऱ्या बाजूला ओमकार आतापर्यंत ज्या गतीने त्याची गोलंदाजी चालली आहे, दबदबा कायम राखेल. तिसरा बॉल शफल खेळायचं होतं, फटका फसलाय, ऑन साइडला चाललाय आणि यावेळी आणखी एक मोठा गडी फलंदाज. यावेळी बॅक टू बॅक हा दुसरा हादरा फलंदाज बाद. आता इथून एक गडी बाद झाला तर या स्पर्धेची पहिली हॅट्रिक येईल. 3 मध्ये 11 हे समीकरण इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक आहे. गोलंदाज ओमकार निघालाय. राऊंड द विकेट. पुढचा बॉल आहे, थोडासा स्लो केला या बॉलला आणि येस डेफिनेटली फलंदाज बाद. चला 2 मध्ये 11 करायचे. येणारे 2 चेंडू करायचे 11. 2 and 1-1 हे इक्वेशन हे समीकरण आहे. या मॅच मध्ये थोडस पार्ट जड जाणवतं बॅटिंग का आता गोलंदाजी करणारा, माफ करा, आमशेष संघाचं. रतीश वागरे गेल्या वर्षी पहिली मॅच जिंकला होता. दुसऱ्या मॅच मध्ये ज्यावेळी त्याच्याबरोबर चर्चा करत होतो आणि त्यावेळी त्याच्याकडून ऐकलं होतं की स्पर्धा जिंकण्याचं आमचं स्वप्न आहे आणि यावर्षी ते स्वप्न साकार होईल का. आता 2 बॉल राहिलेत, 2 मध्ये 11 धावांची गरज आहे. दुसऱ्या बाजूला आपण ओमकार यांना पाहत आहे. आता दहेन संघाच्या दृष्टीने हा बॉल फार महत्वाचा आहे. इथून एखादा बिग हिट झाला तर या मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल. राऊंड द विकेट न ओमकार, इम्पॉर्टंट बॉल आहे, सोडलं या बॉलला गरज नव्हती सोडायची. आणि कामतेकरची महत्वाचं आहे की तुम्हाला कधी काय सोडायचंय आणि कधी काय पकडायचंय माहिती असायला. क्रिकेटच्या मैदानावरती बॉल अगदी सरळ होता. बॉल जर आपण पाहिलं तर लिव्ह केलं इझी आणि त्याच्यानंतर आता येणारा 1 बॉल राहिला आणि 1 बॉल मध्ये करंट रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर 1 वरती करायचे 11. नक्कीच काय मॅच रंगताना मागची मॅच देखील चांगली तुम्हाला सर्वांना पाहायला मिळाली. 1 चेंडू 11 धावा. कुठेतरी ओमकार चांगली गोलंदाजी करतोय. शेवट गोड करेल का, शेवट देखील गोलंदाजाने गोल्ड केलाय. नक्कीच चांगली मॅच. याच्यानंतर लगेचच चला निगडी हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. चला मैदान खाली करायचे. चला